नमस्कार मित्रांनो, आज आमच्या जर्नीचा तिसरा दिवस आहे आणि आज आम्ही 2:30 वाजता इथून अयोध्यासाठी निघणार आहोत. नेहमीप्रमाणे उठलो आहे, फ्रेश झालो आहे आणि 11 वाजले. भूक लागली पोरांना. आता बघूया काय खायला भेटतं इथं. रबडी. चला आता तिकडं दुसऱ्या शॉपमधून रबडी घेऊन जलेबी रबडी तयार केली आता आम्ही. बघून घ्या. वाराणसी जंक्शनवरती पोहोचलोय. इथून आमची ट्रेन असणार आहे 2:30 वाजताची. स्टेशनवरती वेटिंगवरती आहोत आता आम्ही. इथून आमची अयोध्याची ट्रेन असणार आहे. फुकाड घालवले 20 रुपये माझं. धंदा चालू केला आताच. आता लोक येतील, 10-20 रुपये देतील त्याला. आम्हाला जरा ट्रिपसाठी मदत होईल. प्रेक्षक बघून घ्या. प्रेक्षक अयोध्याची ट्रेन भेटली आम्हाला. जरासा कन्फ्युजन झालता, पण शेवटी दणक्यान येऊन फटक्यान चढलो आतमध्ये. हे गाण्या घाबरले बघाला. काय आला गाण्या? मेन विषय काय माहिती का, सीधा इकडे घे, तुला दाखवतो बघ. रात्री पार्टीला झोपून सुद्धा येत नाही गणेशला. त्या का काय माहिती ब्लँकेट धरतो असं वरती करतो, काय करतो गणेश झोपतच नाही. गणेश जातो ब्लँकेट मध्ये तो. पण गणेशला पळायला असं झालं काय मित्रा? तो नॅचरल थोडे आपले काहीतरी अँटी बाहेर निघतात, त्यामुळे गणेश थांबत तोंड असं झाले. बघा शेड्यूल कसा काय आता आपला सांग, जरा एक्सप्लेन कर. 7 वाजतील. गेलेला मी रूम बघू, शोधू. जरा आमचा 1 तास जाईल. थोडा फ्रेश वगैरे होऊ, मग बसू म्हणजे जेवायला टाइमपास करू, थोडा टाइम स्पेंड करू आमच्या मित्रांसोबत. गणू सोबत आम्ही थोडं बाहेर जाऊ, थोडा फिरू वगैरे. फायनली अयोध्यामध्ये म्हणजेच राम जन्मभूमीमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत. अयोध्या जंक्शन बघून घ्या. असं वाटतं एअरपोर्टवरती आलोय. मस्त आहे एकदम. अयोध्यामध्ये पोचलोय आणि ॲक्च्युली 7 वाजलेत. तर आम्ही आता रूमची व्यवस्था करतोय, कारण इथं आम्हाला 1 नाईट स्टे करायचा आहे. गाण्या पक्षी आमच्यासाठी आता बिस्किटं घेऊन आला आहे. बघून घ्या. थँक्यू गाण्या पक्षी. दे बाई, मला पण दे. रूम भेटलेला आहे. मस्त वाटते जरा. मंडल सेट है हमारा। ये 4 रूम है? नहीं 2 रूम है। वो बालकनी टाइप का है। वॉशरूम का पे फार्मस ला आल्या असं. जय श्रीराम. जय श्रीराम। चला तर आता आम्ही चाललेलो आहोत राम मंदिर मध्ये दर्शनासाठी. चाललोय. रूम वरती जाऊन मस्त फ्रेश वगैरे झालो आणि असाच निघलोय, म्हणजे जेणेकरून लवकर दर्शन होईल. चौकोन या असा आमच्या यो गाण्याचा यो बिडला मंदिर. आणि हा राम मंदिर आहे आमच्या समोर. बघून घ्या. नंतर काय फोटोग्राफीसाठी अलाव नाही आहे तिथे, तर पॉसिबल नाही होणार पुढची काय व्हिडिओ किंवा फोटो वगैरे टाकायला. सुग्रीव किल्ला. लाईनमध्ये आहोत आता. लाईन काही एकदम जास्त मोठी नाही वाटत, फास्ट चालली एकदम. तरी बघूया किती टाइम लागतोय. जानकी मंदिर. आणि इथून 3 रस्ते जातात. एक सुग्रीव किल्ला, राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र आणि श्री हनुमानगडी. तर
काहीच सिक्युरिटी रिझन्समध्ये फोटो किंवा व्हिडिओ घेता नाही आला आम्हाला, पण आम्ही 10-15 मिनिटात किंवा 20 मिनिटात दर्शन घेऊन आता निघालो इथून. पण खूप छान होता मंदिर, मस्त दर्शन झालं. मस्त. वा क्या बात आता आहे. बघून घ्या. हे अपयश यशाचे पहिले पायडे. रात्रीचे 9:15 वाजलेत आता आणि भूक लागलेली म्हणून आता जेवायसाठी जागा बघतोय. तर मित्रांनो आता रेस्टॉरंटमध्ये आम्ही आलोय, बघून घ्या, मस्त आहे एकदम. सामानाची लिस्ट आणि मंडळाचा हिशोब, लय मोठा हिशोब आहे. 350 माझ्या 5 होतं. सामना 350 म्हणजे तुझं 350 पुरा टी-शर्ट नाही 350. भाई याचा व्हिडिओ काढले आणि बोलतो व्हिडिओ पाठव, याला एकदम मागला व्हिडिओ तो. आता बरं इज्जत वाढले भाई. 16 Pro घेतले, याला सांग जरा सध्या भाई मागून घेत जा भाई. मागून भाई असं भेटणार नाही. आताच सांगतो सिस्टीम माग भाई, व्हिडिओ पाठव भाई. व्हिडिओ द्या माझी कच करायला लागेल. तुला बुक्की टेंगून थांब. करायला लागेल. काय होते भाई पायांना काय होतंय? बर्फाची लादी बाथरूम मध्ये. मार्बल फुल ठंडा हो गया इधर, फुल मार्बल ठंडा हो गया इधर. ऐसा लग रहा है पाय नहीं टेकने का इधर, नहीं तो फिर ये ऐसा होता है पाय टेकेगा तो. ये देखो ये उडी मारने का टाइम आता है फिर. असं ठेवायचं मग काही वाटत नाही. कर बापाचा पावडा घेऊन आले का दारीचा? हे माझं आहे बाई. तर मित्रांनो आता आम्ही नाश्ता करायला आलो आहे, भूक लागलेली भरपूर. आणि आता आम्ही इथून हनुमानगडीला जाणार आहोत. त्याच्या आधी इथं एक भैया भेटला आम्हाला मुंबईचा, आपल्या इथला, नवी मुंबईमधला, म्हणून त्याचे तर थांबलो. मस्त टेस्ट आहे, मस्त आहे सगळा. आम्ही मगाशी डोसा पण खाल्ला. आता आम्ही परत आलो इडली खायसाठी आणि इथून आम्ही खाल्ल्यानंतर मग जाऊ हनुमानगडीला. आणि आता अभिबी पण बघू शकता लाईनमध्ये, चक्क अभिबी दुबईवरून येऊन इथं लाईनमध्ये ऊन लागते तर जुगाड केला इथं आम्ही जरासा. आता मजा आली. काल झाल्यावादी चालेल. बाकी सगळं उन्हात करतात. बघून घ्या महाराज दशरथ जी का राजमहल. तर मित्रांनो हनुमानगडी बघून झाल्यानंतर आपण राजा दशरथ महल बघितला आणि त्याच्यानंतर आता कनक भवनमध्ये आलेलो आहोत. स्कूल ट्रिप पण आली वाटतं इथं. त्यांना पण चव आलती बाई पोलीसवाल्यांना पाणीपुरीची. आलं ते बी खायला बघ ना. चाललं बघ हातपुशीत, चाललंय बघ, चाललं हातपुशीत, तोंड पुसला बघ. चला आपण पण खाऊया आता. हे बा आता जमली बघ कशी आलो सगळी खायला बोलल्यावर. ये तू पण ये 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 खायला ये. कसा लागतो शुभम? क्वालिटी हा तडका एकदम. अरे ते आहेत नाही, आवल्याचा भाऊच आहे ते सगळं. आवला घाले ना आवला. तडका. तर मित्रांनो राजा दशरथ महल आणि कनक भवन तसेच हनुमानगडी वगैरे सगळीकडून फिरून झाल्यानंतर आता शेवटी फायनली कमरांची पायांची सगळ्यांची वाट लागली आमची, म्हणून आता आम्ही चाललो रूमवरती जरा रेस्ट टाईम. नंतर पूर्ण 4 वाजतानंतर सर्व 2-4 महल ओपन होतील आणि गंगा आरती शो आहे काहीतरी, तिथं बघायला जाणार आहोत आम्ही. तर बने रहिए हमारे इसी चॅनल पे. कॅमेरामॅन सिद्धेश ठाकूर के साथ रिपोर्टर रोहित म्हात्रे. थँक्यू. मित्रांनो अयोध्याची जर्नी आता झालेली आहे कंप्लीट आणि आता आमची बस असणार आहे 8:30ची इथून आग्र्यासाठी. तर आम्ही इथं आता येऊन लोकेशनवरती थांबलो आहे. बेकार थंडी आहे भाई, बेकार. अभी पूछना ठंडी है बेटा. हाँ आप अभी कहाँ ठंडी है? हम लोग बोलो 53 साल के आदमी हैं. आपको नहीं लग रहा है?
हम लोगों के उधर इतना ठंड नहीं रहता है ना। वो मालूम आप लोग ये नीचे में है, आपके उधर ऊंचे में जमीन है। हाँ कोयलापुर है, बम्बई है, दिल्ली है, और ये सब नीचे में है। हम लोग इधर बहुत नीचे में है बेटा। हाँ